दया क्षमा शांती, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. पावे धावून घरा, राये धरून थारा. कीर्तनाच्या वाटे बराडिया ऐसा लोटे. पावे धावून घरा, राये धरून थारा. तुका म्हणे घडे, तुका म्हणे घडे, पूजा नामे देव जोडे. पावे धावून घरा, राये धरून थारा. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. धावे पावनी धरा, राहे धरुनिया थारा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या या पवित्र पावन दरबारामध्ये श्रींच्या श्रावण मासाच्या उत्सवाच्या निमित्ताने हा महिना मोठा चांगला आहे. याचं नाव श्रावण आहे आणि श्रावणामध्ये आपली जुनी परंपरा आहे. श्रावणामध्ये श्रवण जास्त असतं. जुन्या काळामध्ये पोथ्या चालायच्या गावोगावी. मग श्रवण काय केलं पाहिजे, श्रवणाचं काय महत्व आहे. आणि वारकरी संप्रदायानं विशेष क्रांती अशा पद्धतीची केलेली आहे की श्रवण ही भक्ती आहे, पण भक्ती सोबत ज्ञानालाही जोडलं, भक्ती सोबत वैराग्यालाही जोडलं, भक्ती सोबत विवेकालाही जोडलं, भक्ती सोबत शमदमादी साधनालाही जोडलं. आणि हे सगळं एकाच साधनानं घडते. ते साधन म्हणजे कीर्तन. विठ्ठला विठ्ठला. थोडं शांत चित्ताने ऐका. माझी पद्धत थोडी वेगळी आहे. मी हळूच प्रवेश करून जातो, पण ते बरेच वेळा लक्षात येत नाही. ते काय ते सांगितलंच पाहिजे, या अभंगात हे सांगितलेलं आहे. नंतर मग ते अशीच काही सगळ्यांची पद्धत असते असं नाही. प्रत्येकाचं दुकान वेगवेगळं असते, वेगवेगळं दुकान असते, पण मग लक्षात येत नाही. म्हणून थोडं शांत चित्ताने ऐका. तुम्ही ऐकणारीच मंडळी आहात. श्रावणात श्रवण करण्याकरताच तुम्ही बसलेले आहात. अभंग फार गोड आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. काल परवा एक दुसरा अभंग डोक्यात आला होता, पण इथं बाबांपाशी जितकी कीर्तन करण्याचा योग आला ती संतपर प्रकरणावरच केली. आणि आज थोडासा वेगळा विचार डोक्यात आला. संत किती श्रेष्ठ आहेत, भक्त किती श्रेष्ठ आहे, वैष्णव किती श्रेष्ठ आहे, हे वेगवेगळ्या अवच्छेदकाने आपण पाहून जातो. जसं आज दुपारी प्रवचनाच्या माध्यमातूनही आपण त्याचाच विचार केला का भक्ती करणारा जो भक्त आहे त्या भक्ताला भगवंताने किती मोठं आश्वासन दिलेलं आहे. ते ऋणवय पण देखोनी अंगी, मी आपुलिया उत्तीर्णता लागी, भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. या 8व्या अध्यायातल्या 131व्या ओवीचं चिंतन दुपारी जितकं मला काही प्रवचनाच्या माध्यमातून करता आलं मी करण्याचा प्रयत्न केला.
आणि ते प्रवचन संपवता संपवता तुम्हाला सांगितलं होतं की देव ऋणी होण्याकरता काय केलं पाहिजे हे ऐकायचं असेल तर आता कीर्तन ऐका. तुम्ही म्हणसाल महाराज मग हे तुम्ही का जोडलं? एक मुद्दा वेगळ्या पद्धतीनं मांडायचा आहे. देवावर ऋण करण्याची दुसरी साधनं नाही. तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुम्ही स्वतःही सांगितलं, तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू. तुका म्हणे देवा आम्ही देवा तुला ऋणी करून ठेवू. आणि तुकोबारायांनी केलं का हो? केलं का? भाग्य तरी ऋणी देवा ऐसा देवा ऐसा भाग्य तरी ऋणी देवा ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तनाचं महत्व सांगितलं. आणि मग तुकोबारायांचा अनुभव आहे. तुकोबाराय स्वतःच्या चरित्राचं वर्णन करत असताना एक अभंग फार गोड आहे. धन्य म्हणवी न इहलोकी भाग्य आम्ही तुका देखील. हा संतांचा अभिमान नाही बरं. हे काही अभंग वाचल्यानंतर असं वाटतं ते अभिमानी आहेत का? वेदा जातो आम्हाशीच ठावा, हे शब्द मोठे वेगळे वाटतात. आणि आजकाल लोकांना सवय पडली की महाराज संत म्हणजे साधा. मग आपण वेगळ्या पद्धतीनं त्याचं चिंतन करतो. सगळेजण सांगतात की अहंकार करू नका, अभिमान धरू नका. पण ज्ञानोबारायांची ओवी आहे, हा अहंकार वाहत अंगी आम्ही हरीचे भूषावयाला. हा अहंकार ठेवला पाहिजे. धन्य आम्ही जन्मा आलो दास, हा अहंकार हा अभिमान ठेवला पाहिजे. हा ठेवण्यासारखा आहे. तुम्ही म्हणसाल महाराज सगळं तो वेगळं सांगतात का? अभिमान काय करते? तुका म्हणे नरकी घाली. पण अभिमान कोणता नरकात घालतो? कोणता अभिमान नरकात घालतो? सत्तेचा अभिमान केला नरकात घालतो, संपत्तीचा अभिमान केला नरकात घालतो, विद्वत्तेचा अभिमान केला नरकात घालतो, कलेचा अभिमान केला नरकात घालतो, अभिमान आहे याचा अभिमान केला तरी नरकात घालतो. आम्ही काय साधे आहे का? आम्ही काय हे आहे का? हा वेगळा विषय आहे. सत्ता संपत्ती कला विद्वत्ता ही विनाशी आहे. ही सोबत राहत नाही. 750 वर्ष ज्ञानोबारायांच्या जयंतीचे आता पूर्ण होत आहे. श्रावण वद्य अष्टमी म्हणजे गोकुळाष्टमीला ज्ञानोबारायांचा 750वा जन्मदिवस आहे, जयंती आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो उत्सव साजरा होणार आहे. मागे आळंदीला फार मोठा उत्सव साजरा झाला. 750 वर्षामध्ये ज्ञानोबाराय जे करू शकले त्याची पुनरावृत्ती दुसरा करू शकत नाही. अभिमान करण्यासारखा आहे. तुकोबारायांचे 4092 अभंग, एवढे लोक त्याच्यावर PhD झाले, पण तरी त्या अभंगाचा अर्थ आम्ही सांगू शकतो असं खात्रीनं कोणी सांगू शकत नाही. अभिमान करण्यासारखा आहे. आणि हे सोबत राहणार आहे. कोणाची सत्ता टिकली नाही, कोणाची संपत्ती टिकली नाही. शेगावमध्ये फार मोठे मोठे श्रीमंत लोक होऊन गेले असतील, पण समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या नावानं शेगाव ओळखलं जाते, कोण्या श्रीमंताच्या नावानं ओळखलं जात नाही. याचा अभिमान आपण भक्त म्हणून करतो. हे आपण आपल्या देवताची जपलेली, आपल्या संतांची जपलेली अस्मिता आहे.
माझा भाव थोडासा वेगळा आहे सांगण्याचा. हे सगळं संतांना प्राप्त झालं. ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही प्राप्त केलं, तुकोबाराय म्हणतात आम्ही प्राप्त केलं. या सगळ्या संतांनी साधन मात्र एकच नाही. आणि या साधनाचं वैशिष्ट्य असं आहे, या साधनामध्ये तुम्हाला देवाकडे जावं लागत नाही, देव तुमच्याकडे. सुखे येतो घरा. योगानं तुम्हाला देवाकडे जावं लागेल, ज्ञानानं तुम्हाला देवाकडे जावं लागेल, शमदमादी साधन तुम्ही काहीही करा तुम्हाला देवाकडे जावं लागेल. पण हे भक्ती असं साधन आहे. पण हे साधन कधी कृपा करते. रामचरित मानस मध्ये फार सुंदर चौपाई आलेली आहे. तात भगती अनुपम सुख मुला, होय जो संत होई अनुकूला. तात भक्ती अनुपम सुख मुला, हे सुखाचं साधन आहे. पण ही प्राप्त कधी होते माहित आहे? कधी प्राप्त होते? कधी प्राप्त होते? याच्याकरता कोणाची कृपा लागते? कृपा केली संत जनी, आदिया संस्कारी निर्वाणी, विषय नागे निर्तनी तुका करणे लोक, तुका करणे लोक ते तुका करणे लोक. देवानी चरणी डोळते. अभंगाची भूमिका लक्षात घ्या. प्रीत हे लाविली कीर्तनी. कोणामुळे लागली? कृपा केली संतांनी, कृपा केली. परमार्थामध्ये देवाची कृपा म्हणजे काय आहे? विनो हरी कृपा मिलही नाही संता. हरीच्या कृपेशिवाय देव भेटत नाही, संत भेटत नाही. आणि या संतांनी कृपा केली तर भक्तीचं मुख्य साधन जे आहे ना, ते साधन आवडते. आम्ही वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने जर विचार केला तर तुकोबारायांचे अभंग हे आमच्या करता भक्तीचा रस्ता कसा आहे, भक्तीची वाटचाल कशी केली पाहिजे, भक्तीच्या मार्गाने कसं चाललं पाहिजे, परमार्थाचं मार्गक्रमण कसं केलं पाहिजे, याच्याकरता आमच्याकरता धडा कोणता आहे? इकडं तिकडं पाहून आम्हाला कळणार नाही. वेद आम्हाला कळत नाही. पुराणातल्या फक्त गोष्टी लक्षात राहतात, सिद्धांत लक्षात राहत नाही. उपनिषद म्हणजे काय आहे? उप म्हणजे जवळ, निषद म्हणजे नेणारा, पण त्याचे शब्द आम्हाला कळत नाही. मग रामेश्वर शास्त्रींना सांगितलं उपनिषद जे आहेत ना, त्या उपनिषदामध्ये, वेदामध्ये, निगमामध्ये जे सांगितलेलं आहे ना, ते त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीनं तुकोबारायांनी सांगितलं. चहुवेदाचे हे केले विवरण, अर्थही गहन करून या. आणि त्या तुकोबारायांचे शब्द आम्हाला काय सांगतात? तुकोबारायांना कोणीतरी विचारलं, तुकोबाराय तुम्ही परमार्थामध्ये इतकी श्रेष्ठ अवस्था प्राप्त करून घेतली, किती श्रेष्ठ, किती श्रेष्ठ. बाकीचे भक्त जे असतात ना, ते देवाची पूजा करतात, पण तुकोबारायांची अवस्था अशी आहे की देव तुकोबारायांची पूजा करतो. जया पूजिले आदरे पांडुरंग. हे थोडस वेगळं आहे ना. तुम्हाला हे विशिष्ट अवस्था कशामुळे प्राप्त झाली? तुकोबाराय म्हणतात बाकी कोण काय केलं मला माहित नाही, मी एकच केलं. काय? कोणी काहीतरी केली आचरणे, मजया कीर्तने घेण नाही. विठ्ठला विठ्ठला.
थोडं वेगळं ऐका, थोडं चांगल्या पद्धतीनं ऐका. खरं अध्यात्म जे आहे ना, हे वैयक्तिक असतं. खरं अध्यात्म त्याचा मूळ गाभा जे आहे ते वैयक्तिक असते. जे ज्ञानोबारायांचा संजीवन मंत्र आहे, आपुली आपण. खरं पारमार्थिक अध्यात्माचा जो गाभा आहे तो फक्त वैयक्तिक असतो. पण संतांनी एक वेगळी साधना केली. संतांनी विचार केला की फक्त एकट्याचा उद्धार आपल्याला करायचा, योगानं एकट्याचा उद्धार होईल. ध्यान केलं, एकट्याचा ज्यानं केलं त्याचा उद्धार होईल. योगानं दुसऱ्याचा उद्धार होईल का? ध्यानानं दुसऱ्याचा उद्धार होईल का? तुम्ही तुमचा जप केला त्यानं दुसऱ्याचा उद्धार होईल का? पण आमच्या वारकरी संत मंडळींनी, भक्ती परंपरेच्या, वैष्णव परंपरेच्या संत मंडळींनी एक फार मोठा राजमार्ग आपल्याकरता निर्माण करून दिला, तो म्हणजे कीर्तन. आणि त्याच्यात नाम कीर्तन असेल, लीला कीर्तन असेल, गुण कीर्तन असेल, स्वरूप कीर्तन असेल, कोणतंही कीर्तन आला 5 मिनिटं कमी असतात थांबायला. आताच आपण प्रमाण ऐकलं, सोपे वर्म. सगळ्यांना करता येण्यासारखा. योग सगळ्यांना करता येत नाही, ध्यान सगळ्यांना करता येत नाही. एकाला मी म्हटलं, ते म्हणे तुम्ही काय करता? म्हटलं कीर्तन करतो, कथा करतो, नामस्मरण करतो, मग ध्यान का करत नाही? म्हटलं तुम्ही करताना चांगली गोष्ट आहे. तर म्हणे मी 3 घंटे ध्यान करतो. मला 3 घंटे होतात, याच्यात ध्यान राहते, याच्यातच तुझं ध्यान लक्षात आलं. ध्यान केल्यानंतर वेळ माहीत पडत नसतो. मग जर माहीत पडत असेल तर आम्ही ध्यान करत नाही, आम्ही योग करत नाही. आम्ही ध्यान, धारणा, समाधी हे फार थोड्या अवघड वाट आहे. ज्ञानोबारायांनी आपल्याकरता, सामान्य लोकांकरता विचार केला. ते सांगितलं योग्यांकरता एरवी सोपे योगासारखे काय आहे, पण आमच्यासारख्या भक्ती करणाऱ्यांसाठी काय आहे? जे योगाची या वाटा निघाले गा, तया दुःखाची या वाटा भागा.
रोज हरिपाठामधले शब्द आहेत आणि ज्ञानोबाऱ्यांचे शब्द मोठे वेगळे आहेत बरं. योग याग विधी घेणे नव्हे सिद्धी, वायाची आमची तितके अधिकार नाही, आमचा तितका योग्यता नाही, पण सगळ्यांच्या अनुरूप सगळ्यात महत्वाचं एक फार महत्वाचं आहे. जो कुंभार असतो ना त्याला सोनाराचं काम करता येत, जो सोनार असतो त्याला लोहाराचं काम करता येत नाही. पण भक्त बनल्यानंतर त्याला असं काही सोडायची गरज, काही सोडावं लागते का? डॉक्टरला भक्त बनता येते, इंजिनियरला भक्त बनता येते, पंतप्रधान असला त्याला भक्त बनता येते, चुकीचा असला तरी त्याला भक्त. तुका म्हणे महा, तुम्हालाही जर तुम्ही चांगलं वागायचा निर्णय केला तुम्हालाही भक्त बनता येते. आणि इतकी चांगली साधना तुकोबाऱ्यांचे शब्द आहे. भक्तिपंथ बहुसोपा. आता याचा विस्तार करता येईल, विस्तार करण्याकरता वेळ नाही. घड्याळ धावता आहे, मलाही धावणं गरजेचं आहे, घड्याळासोबत मलाही धावणं गरजेचं आहे. मग भक्ती तर 9 प्रकारची आहे ना. भागवतातल्या 7व्या स्कंदामध्ये 5व्या अध्यायामध्ये 23व्या श्लोकामध्ये प्रल्हादानं 9 विधा भक्तीचं वर्णन केलं. भागवतातच 9 विधा भक्ती सांगितली असं नाही, रामायणामध्ये सुद्धा 9 विधा भक्ती सांगितली. प्रभू रामचंद्रानं शबरी मातेला 9 विधा भक्ती सांगितली. प्रथम भक्ती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. आता ती 9 विधा वेगळी, ही 9 विधा वेगळी. एकाच याच्यात काम जमल असं सांगा ना काहीतरी. एकाच याच्यामध्ये जमेल अशी कोणती भक्ती आहे? ती भक्ती तुकोबारायांनी सांगितली, मजया कीर्तने विनना. आणि या भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे, एकट्यानं साधना केली तर फायदा होतोच, पण समूहामध्ये साधना जर केली ना जास्त मोठा फायदा होतो. वैष्णवाच्या मेळे उभा ठाके आहे, वैष्णवाच्या मेळे उभा ठाके आहे. वैष्णवाच्या मेळे उभा ठाके आहे, वैष्णवाच्या मेळे उभा ठाके आहे. तुकोबारायांचे शब्द आहे, एक लिया भाव बळे कही सापडे तो काळे, वैष्णवाच्या मेळे उभा ठाके हातीस. वैष्णवाचा मेळा एकत्रित येऊन कीर्तना करता जेव्हा जमा होतो ना तेव्हा परमात्मा तिथं उभा टाकतो. नामदेव कीर्तन करी, प्रमाणानं बोलतो ना, प्रमाण भरपूर जरी असले तरी प्रमाणात बोलतो.
येथे असे देव कीर्तनामध्ये फक्त टाळकरी आणि कीर्तनकारच उभा नसतो, देवही उभा असतो. फक्त बसणारेच बसून असतात आणि बसणारे बसून जे असतात त्यांनी परमार्थाकरता उभं राहावं याच्याकरता कीर्तन आहे. तुम्ही उभेच आहात, फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. मोरारी बापूंनी फार चांगलं सांगितलं, ये जो वारकरी लोग है ना, ये खडे खडे जो भगवान का कीर्तन करते है, कितना अच्छा लगता है. आपलं जवळचं असल्यामुळे आपल्याला बरं वाटत नाही, दुसऱ्याला त्याचं महत्व जाणवते. खूप माझ्या पुढे एकदा बोलले होते, बोले बेटा वारकरी लोग बहुत अच्छा कीर्तन करते हैं, क्या गाते हैं, क्या बजाते हैं. त्यांनी आमचं वर्णन करावं. त्या कीर्तनामध्ये, त्या कथेमध्ये डोंगरे बाबांचे शब्द फार सुंदर आहे. कीर्तन म्हणजे फक्त कीर्तन नाही बरं, कथा कीर्तन हे सगळं त्याच्यामध्ये आलं. तुकोबारायांनी हाच एक शब्द सांगितला, कोठे नका पाहू करा हरिकथा, तेने अवचिता साधे. दुसरं काहीच करू नका. डोंगरे बाबा खूप सुंदर सांगायचे, म्हणे कथा शब्दाचं उलट करा, कथा शब्दाचं उलट करा. त्याचं उलट होते खाक. खाक म्हणजे थकान. जो हमारी संसार से आने वाली थकान है, वो थकान जिससे दूर होती है उसका नाम कथा है. आणि याचं वैशिष्ट्य आहे, गाता ऐकता. हे गातात, मी बोलतो म्हणून आम्हाला काही जास्त मिळते, तुम्ही ऐकता म्हणून तुम्हाला कमी मिळते असं काही नाही. एक जण म्हणे, महाराज असं कसं, तुम्ही कीर्तन करतात तुम्हाला पाकिट भेटते, आम्हाला काय मिळते. हा वेगळा विषय झाला. आपली बुद्धी त्याच्यातच गुंतलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला तेच दिसत राहते. हा नाशवान लाभ काय आहे याच्याकडे विचार करू नका. सगळ्यात मोठाचा लाभ जो असेल ना, तो लाभ आहे आनंद. तुकोबारायाला विचारलं, तुम्हाला काय मिळालं? तुकोबाराय म्हणतात, आनंदाचे घरी आनंद मिळाला. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो. हा कथा कीर्तनाचा परमार्थाचा लाभ आहे. नामस्मरण कशाला म्हणायचं? जी गोष्ट पुन्हा पुन्हा केल्यानंतर प्रसन्नता, आनंद आम्हाला प्राप्त होते ना, ते नामस्मरण आहे. नामाचा आग्रह नाही आहे, हेच नाम घ्या, तेच नाम घ्या, त्याचा आग्रह नाही आहे. आपला वैष्णव संप्रदाय, वैदिक परंपरा, सनातन परंपरा फार व्यापक आहे, फार व्यापक आहे. दुसऱ्या कोणत्या धर्माचा जर तुम्ही विचार केला, त्यांची ती प्रार्थना जर त्यानं नाही केली तर त्याला वेगळं समजतात. आपल्या याच्यामध्ये असं नाहीये, आपल्या याच्यामध्ये असं नाहीये. हेच वैष्णव परंपरेचं व्यापकता आहे. आणि ही व्यापकता आम्हाला ज्ञानोबारायांनी दिली आणि कीर्तनाच्या माध्यमातून घराघरापर्यंत ही व्यापकता पोहोचवली. महाराज हे सगळं आमच्या लक्षात येते, कीर्तनाचं महत्व आमच्या लक्षात येऊन राहिलं. पण आमचं जीवनाचं उद्देश जर कोणता असेल, पारमार्थिक माणसाच्या जीवनाचा उद्देश एकच असते, विठ्ठलची एक तुका म्हणे जन्म आल्याचे आनंद मिळतो, चांगले विचार मिळतात, इथपर्यंत ठीक आहे. पण कीर्तनानं अजून काय मिळते? कीर्तनानं सद्गुणही मिळतात, दिव्य गुणही मिळतो आणि देवही मिळतो. हेच पहिल्याचं. दया क्षमा शांती
काय मिळते कीर्तनानं? एक दिव्य गुणही मिळतात आणि दुसरं दिव्य गुण त्याच्यासोबतच देवही मिळतो. दोन्ही सांगितलं. दया, क्षमा, शांती हे दिव्य गुण आहे आणि त्याची देवाची वसती देवही मिळते. आता इथे थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. थोडी शंका येऊ शकते. लोक कीर्तनकारावर शंका घेत नाहीत, त्याच्या बोलण्यावर शंका घेत नाहीत. त्याच्यामुळे आमची दुकानं चांगली चालतात. कारण की असंही प्रमाण आहे. सतत कृष्णमूर्ती सावळी, खेळे हृदय, शांती क्षमा तया जवळी, जीवे भावे अनुसरले. महाराज याचा कार्यकारण काय संबंध आहे? दया क्षमा शांती आली तेथे देव येतो, की देव आल्यानंतर दया क्षमा शांती येते? कार्यकारण संबंध काय आहे? आता कुठेही कार्यकारण संबंध जोडायची गरज नसते. इथं वेदांतातला किंवा थोडासा शास्त्रीय एक शब्द आहे, इथं सहचर्य आहे. सहचर्य आहे. सहचर्य कसं? कीर्तन केल्यानंतर काय होते? कीर्तनाचा साधना केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय होते? दया क्षमा शांती येते आणि त्याच अंतःकरणामध्ये देवाची वस्ती सुद्धा निर्माण. पहिले हे येते की पहिले ते येते? पहिले हे येते की पहिले ते येते? थोडं सोपं करून सांगतो. तुकोबारायांनी भक्ती करणाऱ्यासाठी एक फार महत्वाचा सिद्धांत सांगितला, फार महत्वाचा, आणि त्याच अभंगातला आहे. तेही देवाला आवडणारी जी भक्ती आहे त्याच्याकरता तुम्ही एकच काम करा, सगळ्यांकरता आहे. हे प्रमाण थोडस चुकीच्या अर्थाने घेतलं जाते, तसं नाहीये बरं ते. कोणतं प्रमाण आहे ते? ठेविले अनंते तैसे चिरावे, अभंग वारकऱ्यांच्या पाठ आहे. ह्याची थोर भक्तीसाठीच सांगितलं. आता याच्यामध्ये जी शांती सांगितलेली आहे ती साध्यरूप शांती आहे. ही साध्यरूप शांती आहे की अशी तुम्ही सुरुवात करा. भक्ती करायची आहे ना, मग एक काम करा, संकल्पावे माया संसाराची. मग महाराज मग कमी जास्त झालं तर ठेविले अनंते. काही लोक काय म्हणतात, आम्हाला शिकवल्या गेलो ठेविले अनंते. एक चित्रपट आला होता, त्या चित्रपटामध्ये कोणतरी ते होतं, हेच प्रमाण त्यानं वापरलं होतं. आम्हाला लहानपणापासून शिकवलं गेलं ठेविले अनंते. त्याचा अर्थ तसा नाही आहे. अरे असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, हे तेच तुकोबाराय आहे. संगती तर लावता आली पाहिजे. कुठचंही कुठं लावून द्यायचं म्हणजे काय जुळत असते का? काही कुठे लावून द्यायचं. आपल्या शास्त्राविषयी, वेदांताविषयी, आपल्या ग्रंथांविषयी, स्मृतीविषयी आपले गैरसमज होण्याचे कारण काय आहेत? काय कारण आहेत सांगा? कोणती कारण आहेत? आणि मग याच्याकरता कीर्तन आहे, याच्याकरता श्रवण आहे, याच्याकरता शास्त्राचं अध्ययन आहे, याच्याकरता स्वाध्याय आहे.
आमचं फार मोठं दुर्दैव आहे की आम्ही आमच्या धर्म कार्यक्रमामधून आता फक्त वारकरी संप्रदायाची कथा कीर्तन, वैष्णव परंपरेची कथा कीर्तन जर सुटली तर बाकी फक्त धार्मिक कृतीचा उद्देश जो आहे ना तो मनोरंजनाकडे वळत आहे. आणि मनोरंजनाकडे उद्देश वळल्यामुळं आम्ही कोरेच्या कोरे राहतो. काही माहित नाही, काही माहित नाही. एक फार मोठा कोर्टाचा जज होता, हायकोर्टचा, आणि आमच्या त्या लहान भावाचा संबंध जोडल्यामुळं तो माझ्या घरी आला. घरी आल्यानंतर मला म्हणाले, तुम्ही करता काय? म्हणजे कीर्तन करतो. कीर्तन काय असते? महाराष्ट्रातल्या हायकोर्टाचा जज, मराठीमध्ये जन्माला आलेला, आणि तो महाराष्ट्रामध्ये येऊन प्रश्न विचारतो कीर्तन म्हणजे नेमकं काय असते मला सांगा. तो जरी शिक्षणाच्या दृष्टीनं फार मोठा झाला असला पण महाराष्ट्राच्या मातीची जी खरी ओळख आहे ना ती ओळख त्याला झाली नाही. जर एवढ्या मोठ्या जजला कीर्तन कशाला म्हणतात हे कळत नाही तर गणपती दुर्गादेवीच्या पुढे दारू घेऊन नाचणाऱ्याला काय कळत? काय कळत? मला सांगा ना, काय कळत? काय फार विचित्र परिस्थिती आहे. मी मगा एक शब्द बोलून गेलो होतो, आहात भक्त ऐसा दिसे. आहात भक्त ऐसा दिसे. वारकरी संप्रदायाचा थोडासा तुम्ही विचार करा. ज्ञानोबारायांनी जी परंपरा घालून दिली, ज्ञानोबारायांनी सुद्धा याच कीर्तन भक्तीचं वैशिष्ट्य सांगितलं. कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय. आणि ज्ञानोबारायांनी जे सांगितलं ते तुकोबारायांनी करून दाखवलं. म्हणून वारकरी संप्रदायात भजन आहे ज्ञानोबा तुकाराम. वा फार प्रसिद्ध वारकरी संप्रदायातलं प्रमाण आहे. जगद्गुरु तुकोबारांसारख्या संतांचा अनुभव आहे. या कीर्तनाची साधना करणाऱ्याला कीर्तन चांगलं, कीर्तन चांगलं. 2 वेळा निरुक्ती केली. फल काय सांगितलं? होय अंग हरिरूप. हरी म्हणजे आनंद. आम्ही आनंद रूप होतो. महाराज तुम्ही थोडासा विचार तर करा. फुटो हे शरीर, तुटो हे मस्तक, बरी कीर्तनाचा रंग सांगू नये. आपल्याच विदर्भाचे संत असणारे संत गाडगे बाबा आणि रायगडला रत्नागिरीला गाडगे बाबांचं कीर्तन चालू असताना गाडगे बाबांच्या कीर्तनामध्ये निरोप आला, बाबा तुमचा मुलगा वारला. बाबा म्हणू लागले, ऐसे मेले कोट्यानो कोटी, काय रडू एकासाठी. मी कीर्तन सोडणार नाही. आणि या कीर्तनाचे काय महिमा सांगावी, या कीर्तनाचं काय वैशिष्ट्य सांगावं. महाराष्ट्र ज्यांच्या नावानं ओळखला जातो ना ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज लोहगावला जगद्गुरु तुकोबा यांच्या कीर्तनामध्ये बसलेले होते. कुतुबशाही, निजामशाही, मोगलशाही सगळे जे छत्रपती शिवाजी महाराजांना धोडकत होते, पाहत होते की कुठंतरी सापडले पाहिजे, कुठंतरी सापडले पाहिजे. आणि कोण्यातरी खबऱ्यानं बातमी दिली आणि 2000 पठाणांनी लोहगावला वेढा दिला. लोहगावला वेढा दिल्यानंतर लोहगावच्या वेड्यामध्ये तुकोबारायांचं कीर्तन आतमध्ये चालू. मला त्याही काळामध्ये नवल वाटलं की पठाण होते पण कीर्तनामध्ये आले नाही, फक्त वेढा दिला.
आजकाल काही काही लोक मधात घुसते, कुठं कुठं तर ते काही नाही, कोणी कोणी उशिरा येते आणि ते आपली उपस्थिती दाखवण्यासाठी कीर्तनकाराच्या पाया पडायला घुसते. म्हणा महाराज मी आलो, उपकार केले, म्हणजे आमचा रंग गेला तर चालते, तुम्ही आले याची आम्ही नोंद घेतो. ते यौवन होते, पठाण होते, पण तुकोबारायांच्या कीर्तनाला डिस्टर्ब केलं नाही. कोणीतरी बातमी पोहोचवली, छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सांगितलं की मी इथून उठू शकणार, कीर्तन होऊ द्या, नंतर पाहू काय करायचं. तुकोबारायांपाशी निरोप आला आणि तुकोबारायांनी लगेच पांडुरंगाला धारेवर धरलं. पांडुरंगा परचक्र कोठे हरिदासाच्या वेचे. हे राजे जरी असले पण हे कीर्तनामध्ये तुझा भक्त बनून बसलेले आहे आणि यांच्यावर जर संकट येत असेल तर त्यांच्यावर प्रश्नचिन्ह नाही, पांडुरंगा तुझ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. जर कीर्तनामध्ये देव असतो हे आम्ही कीर्तनकार लोक सांगतो आणि त्या कीर्तनामध्ये एक देशासाठी, धर्मासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी प्रयत्न करणारा राजा जर कार्य करून राहिला, तो कीर्तनात येऊन बसून राहिला आणि त्याला जर काही इजा जर झाली तर त्यांना काही फरक पडणार नाही, पण देवा लोक तुला नाव ठेवतील. काय फरक पडला? बाहेर एक जण निघाला, तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसू लागला. एक पश्चिमेला गेला, एक उत्तरेला गेला, एक दक्षिणेला गेला, एक पूर्वेला गेला. त्याच्या मागे हे सगळे 2000 यौवन निघून गेले. पठाण ते निघून गेले तर अजूनही आले नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये सुखरूप होते. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरूप ठेवण्याची ताकद ही कीर्तनात होती. विठ्ठला विठ्ठला मला कीर्तनाचा महिमा जरी सांगायचा असला, मला का सांगायचा आहे, आज लोक यज्ञ करण्याकरता धावपळ करतील, साड्या नवीन घालतील, पण त्याच्यातलं यांना कळत काही. त्या मंत्र म्हणणाऱ्यांना कोणतेही म्हटले तरी यांना आनंद, यांना फक्त त्याच्यामध्ये घुसायचा आहे. आमच्या संतांनी ज्ञानोबारायासारखं महाराजांनी आताच प्रमाण सांगून दिलं, योग याग विधी येणे नव्हे, हे सगळ्या याच्यासाठी सांगितलं. तुम्ही फक्त एकच काम करा. कोणतं काम करा? तुम्ही कीर्तनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित. महाराज तुम्ही मुद्दा हा मांडत होते की दया क्षमा शांती पहिले की देव पहिले, की देव पहिले दया क्षमा शांती पहिले. याच्यातून कीर्तनाचा विषय निघाला म्हणून मी ते महात्म्य सांगितलं. नेमकं काय त्याचं उत्तरही मी तुम्हाला सांगितलं होतं. साधन रूप शांती वेगळी आणि साध्य रूप शांती वेगळी. साधन रूप शांती करता ठेविले अनंते, तैशीची राहावे चित्ती असू द्यावे. आणि साध्य रूप साधनी शांती कोणती आहे? चित्त महासुखी पहुडले आहे, जेऊची नाही. ही साध्य रूप शांती आहे. दोन्ही गरजेचं आहे. म्हणजे थोडस अवघड झालं असं तर सोपं सांगतो, अजून फार सोपं. तुम्ही घरी स्वयंपाक करत असताना, माझ्या माय पावल्या, स्वयंपाक करताना तुम्हाला काय करावं लागते? अन्न शिजवण्याकरता अग्नी प्रज्वलित करावा लागतो. चूल जरी नसली तर गॅस तर आहेच ना. आणि गॅस पेटवायचा असेल तर तुम्हाला काय करायचंय? जास्त अग्नी प्रज्वलित करायचा आहे. पण तो अग्नी होतो कशाने प्रज्वलित? कोणी स्वयंपाक करत नाही का? सोपं आहे ना. जास्त अग्नी प्रज्वलित करण्याकरता थोडासा अग्नी द्यावा लागतो. थोडस साधन रूप शांती पाहिजे, नंतर साध्य रूप शांती नंतर मिळते. थोडीशी साधन रूप दया पाहिजे, नंतर साध्य रूप दया मिळते. थोडीशी साध्य रूप क्षमा पाहिजे, नंतर साधन रूप क्षमा पाहिजे, नंतर साध्य रूप क्षमा मिळते. अजून दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. पहिले जुन्या मोटरा होत्या पाणी फेकण्याच्या, आता ते सबमर्शिबल आल्या. पण ते जुन्या मोटरा ज्या राहायच्या त्या पाणी कधी फेकायच्या?
त्याच्यात थोडंसं पाणी भरावं लागायचं, नंतर फेकायचं. थोडंसं पाणी भरा, ते जास्त पाणी फेकते. थोडीशी शांती ठेवा, शांतीचा जो फ्लो आहे ना तो वाढेल. विठ्ठला विठ्ठला. मग आता दया म्हणजे काय, क्षमा म्हणजे काय आणि शांती म्हणजे काय? आता वास्तविक हे सगळे एकाच अँगलनं वापरले जातात, पण ज्ञानोबारायांनी फार सुंदर चिंतन केलं. आणि संतांचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी बाकी विशेषणं वापरली नाही, पण एक विशेषण मात्र आवर्जून वापरलेलं आहे. कोणतं विशेषण आहे? धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. आणि कीर्तनाच्या माध्यमातून येणारी दया फार श्रेष्ठ आहे, फार श्रेष्ठ. देवाची दया वेगळी आहे. कोणत्या देवाची दया? दया तिचे नाव भूताचे, आलिक निर्गळन कंटकाचे. ही देवाची दया आहे. अजून थोडं सोपं सांगतो. रावणाला वठणीवर आणण्याकरता खूप प्रयत्न करावे लागले, पण शेवटी रावण मारावाच लागला. रावणाला वठणीवर आणण्याकरता खूप प्रयत्न करावे लागले, शेवटी रावण मारावाच लागला. वाईट लोक जर रामाच्यानं वठणीवर येत नाही तर आपण त्याच्याकडं काही वाईट यानं पाडू नका की आम्ही फेल झालो वगैरे, असं याच्यामध्ये राहू नये. पण मी तेच दुसरं सांगतो तुम्हाला. ज्ञानोबारायांना त्रास देणारे विसोबा खेचर, ज्ञानोबारायांनी त्यांना मारावं लागलं नाही, पण वठणीवर आणलं. ज्ञानोबारायांना त्रास देणारे चांगदेव, ज्ञानोबारायांनी त्यांना मारलं नाही, वठणीवर आणलं. तुकोबारायांचा गाथा बोलवणारे रामेश्वर शास्त्री, तुकोबारायांनी मारलं नाही, वठणीवर आणलं, म्हणून संत श्रेष्ठ आहे. देव कीर्तन जास्त करत नाही, संत कीर्तन करतात. देव कोणाचं कीर्तन करेल? तोही करतो बरं, संतांचं कीर्तन करतो, पण त्याला बाकी सगळा व्याप असतो ना. आणि संत काय करतात? संत कीर्तनाशिवाय दुसरं काहीच करत नाही, थांबतच नाही शब्द. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, कीर्तनाची, भगवंताच्या नामकीर्तनाची, भगवंताच्या रूप कीर्तनाची, भगवंताच्या लीला कीर्तनाची, भगवंताच्या स्वरूप कीर्तनाची इतकी आसक्ती आहे, इतकी आसक्ती आहे. भक्ती करणाऱ्याचे 9 लक्षण सांगितले. भक्ती त्याच्यामध्ये दिसते का? त्याचं एक लक्षण आहे, नाम गाणे सदा रुची. नाम गाण्यामध्ये त्याला वाटत नाही की आता थांबलं पाहिजे, आता थांबलं पाहिजे, थांबायचंच नाही. तुकोबारायांनी तर फार मोठी क्रांती केली हो. तुकोबाराय तर म्हणतात आम्हाला देवही नाही पाहिजे. पहिले सगळेजण म्हणतात देव प्राप्ती करता करा. तुका म्हणे आम्हा गीत गाता भले, भेटोनी विठ्ठला कायचा. आम्ही कीर्तन करत राहू, आम्ही त्याचं नामस्मरण करत राहू, त्याच्यासोबत आम्हाला घेणं देणं. हे शब्द तुकोबारायांनीच वापरावे. आमच्या सारख्यानं वापरते ते भेटला तर पाहिजे पहिले, आम्हाला भेटलाच नाही ना तो. हे शब्द तुकोबारायांसारख्यांनी वापरावे. अंतकरणामध्ये दया का आहे हा फार मोठा एक प्रश्न आहे. तुकोबारायांचा जर विचार केला, काही लोक, आपलेच लोक तुकोबारायांच्या वैकुंठ गमनावर शंका घेतात. आपलेच लोक आहेत, शंका घेतात. कारण काय आहे?
तुकोबाराज का वैकुंठाला गेले? कारण माहित असेल कुणाला, दिसो नये जना ऐसे करी नारायणा. देवा मला आता ठेवू नको. कशा करता? देखीत आहे राष्ट्र पीडित. या राष्ट्राची जी अधोगती होते, या लोकांना ज्या वेदना आहे, या लोकांची जी अधोगती होऊन राहिली, हे काळाच्या हातामध्ये चालले. मी समजवण्याचा प्रयत्न करतो. यांचं हे अधःपतन मला पाहावल्या जातं. कारण हे सगळे माझ्या देवाचे अंश आहे. हे माझ्या देवाचे अंश आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याच्या अंतःकरणामध्ये सगळ्यांविषयी दया असते ना, परमात्मा त्याच्यावर फार प्रेम करतो. ज्ञानोबारायांनी फार सुंदर वर्णन केलं. तो पुरुषवीर राया उपजताची दया, ज्याच्यामध्ये उपजताच दया आहे, तो पुरुष वीर राया, त्याचा मी ऋणी बनतो. त्याचा मी ऋणी बनतो. जसं इतरांना त्रास दिल्यानं देवाला त्रास होतो, त्याच पद्धतीनं इतरांना मदत केल्यानं, इतरांवर दया केल्यानं देवाला ऋणी आपण करू शकतो. इतकी साधन दया या साधनामध्ये आहे. दया या सद्गुणामध्ये आहे. दया या दिव्यतेमध्ये आहे. दया वेगळी असते बरं. दया करण्याचे त्याची दासा. आणि कारण की काही जण दयेमध्ये जे आहे ते भेदभाव करतात. तसं नाही आहे. समर्थाची पंक्ती भोजने तळीया वळीया एकची पक्वान आहे. तिथं भेद नसतो. भेद नसतो तिथं. आणि वारकरी संप्रदायानं तर फार मोठी क्रांती केली. काही लोकांना अधिकार होता. वारकरी संप्रदायाने सकळाशी येथे आहे अधिकार. ही वारकरी संप्रदायाची दया आहे. विठ्ठला विठ्ठला पण आपल्याला दया येत नाही. आम्ही सगळे इतकं प्रेमानं आरडू भगवंताचं नामस्मरण करतो. यांना दया येते का आपली? हे असे बसतात जसे काय रोजानं आणले. नामस्मरण नाही करा. कीर्तन हे नामघोष करती निर्लज्ज हरीचे दास, सकळ ओथंबले रस. गाता ऐकता समानाची खरंच घडेल का असं? आम्ही जुक्त घेतलं का? बाबांच्या समोर बसून आहो, बाबांच्या जवळ बसून आहो आणि बाबांचा नामघोष केल्याने किती आनंद येतो आपण पाहतो. बरं आहे, मस्त आहे, कुठचा होता महाराज? असं नाही. सगळ्यांनी आम्ही गावे तुम्ही काहीच ना, हे अशी योग्य पद्धत नाही आहे. सगळ्यांनी सुंदर असा नामघोष करायचा आहे. तो नामघोष केला तोच फायदा आहे. तो नामघोष केला तोच. हात वर करा सगळ्यांनी. वा वा. श्रावण मास आहे बरं. आणि ज्यांनी काटकसर केली किंवा ज्यांनी नाही केलं, तर मला जरी सगळं दिसत नसलं तरी गजानन बाबांना सगळं दिसते. आणि इथं तर आपण त्यांच्या गोदीमध्येच बसलेलो. सगळ्यांनी एकदा प्रेमाने विठोबा रघुमाई जय जय पंढरीनाथ भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज, समस्त संत गजानन महाराज, सब पार्वती पते हर हर.
करा खाली आता. अरे गेले का सांगते ते थोडी सांग. दया कशाला म्हणायची, कशाला म्हणायची. अजून ज्ञानोबारायांची फार सुंदर होती. पाणी जे आहे ना, दूषिता लागी पाणी आरायले असे जगी. आणि मग ते पाणी कधी भेद करत का मी यालाच देतो, मी त्यालाच देतो. त्या रवींद्रनाथ टागोरांच्या याच्यामध्ये फार सुंदर प्रसंग आहे. त्यांना नोबेल पुरस्कार भेटल्यानंतर काय झालं, त्यांच्या जवळचा व्यक्ती जवळ येत नव्हता. बाकी सगळे आले, धन्यवाद दिला, बुके घेऊन आले, जे काही त्या काळातली पद्धत असेल ते घेऊन आले. पण तो जवळचा माणूस, आणि जवळचे माणसं किंमत करत नसतात. अतिपरिचयात अवज्ञा होत असते. ते रोज रोज दिसल्यामुळे थोडस अडचण होते, ते किंमत करत नसतात. म्हणून यांना म्हटलं का सगळे भेटायला येत होते, हेच नाही. आणि माणसाचं मोठं अवघड आहे. आता सगळे जर मानत असेल तर त्या एकट्यानं नाही मानलं तर काय फरक पडते. पण यांच्या अंतःकरणात तोच विचार. सगळे येऊन गेले, सगळे भेटून गेले, माझ्या घरापाठचा आला नाही. एक दिवस सकाळी फिरायला गेले. सकाळी फिरायला गेल्यानंतर सूर्य निघालेला होता. आणि समुद्राच्या काठानं फिरत असताना त्या समुद्राचं पाणी जे होतं ना, ते लहान गड्डा जे होता त्यालाही भरत होतं, आणि मोठा गड्डा होता त्यालाही भरत होतं. त्यांनी विचार केला, हे पाणी, जे पाणी आपल्या इतकं तर नाही हुशार, आपल्याला नोबेल पुरस्कार भेटला, पण ते पाणी भेद करत नाही. छोट्या गड्ड्यालाही भरते, मोठ्या गड्ड्यालाही भरते. आणि मी काय करून राहिलो, जे माझ्यापाशी आले त्यांना चांगलं म्हणतो, जे माझ्यापाशी नाही आले त्यांना वाईट म्हणतो. मला खरंच नोबेल पुरस्कार योग्य भेटला का? ते आला नाही. म्हणून रवींद्रनाथ टागोर स्वतःच त्याच्याकडे गेले. तो जो माणूस होता शेजारचा, तो म्हणे, आता खऱ्या अर्थानं तुम्हाला नोबेल पुरस्कार भेटला, आता खऱ्या अर्थानं भेटला. दया, दया. भेद केला जातो, तिला दया म्हणत. दुसरा शब्द आहे क्षमा. क्षमा शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. तुमच्यामध्ये सहन करण्याची शक्ती आहे, पण कधी सामर्थ्य नाही का तुमच्यामध्ये, असं नाही. सामर्थ्य असूनही सहन करण्याची शक्ती आहे, आणि आपण त्याला माफ केलं याचा अहंकारही जर होत नसेल तर ती खरी क्षमा आहे. आणि याचं उदाहरण आहे द्रौपदी. 5 पोरं ज्या अश्वत्थाम्यानं मारलं, त्या अश्वत्थाम्याला जेव्हा भीमाने आणि अर्जुनानं पकडून आणलं, तेव्हा त्या भीम आणि अर्जुनाला सांगितलं, याला सोडून द्या, हा गुरुपुत्र आहे. अगं यानं आपताईपणा केला, आपल्या मुलांना झोपेत मारलं, मारू द्या, मी हे दुःख सहन केलं, मला सांभाळण्याकरता तुम्ही 5 पती आहे. या अश्वत्थाम्याचे वडील द्रोणाचार्य गेलेले आहे, आणि त्याची आई गौतमी, हिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, तर मला सुख मिळणार नाही, याला क्षमा करून द्या. कशानं आली ही क्षमा? कशानं आली? द्रौपदी काहीच करत नव्हती. कोणतीही अडचण आली तर ती एकच करत होती, कोठे गुंतलासी. फार सुंदर आहे बरं प्रसंग. देवाला तिनं एकट्यात विचारलं, म्हणे देवा, मी तुला बोलवलं, तू थोडासा टाइम लावलाच, तर का लावला? ते म्हणे, द्रौपदी, चूक तू केली, चूक तू केली. तू कोणतं आव्हान केलं होतं? कोठे गुंतलासी, द्वारकेच्या राया. मी तिथंही होतो, पण तू द्वारकेच्या राया म्हटल्याच्यानं पहिला द्वारकेला जावं लागलं, म्हणून यायला उशीर लागला. आमचा विश्वास किती आहे? सोडू नका, भगवंत सोडवणार आहे. कोणी तुम्हाला सोडवणार? तुका म्हणे, तुला एका चक्रपाणी. प्रमाणा आपली सगळ्यांची पाठ आहे, प्रमाणाकडं पाठ आहे, याचं काय करत? हे कोणाच्या पाठांतर नाही हो, कोणाच्या पाठांतर नाही. परमार्थ करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये या गोष्टी असल्या पाहिजे. जसं मी तुम्हाला मगा सांगितलं, मंबाजी बुवानी तुकोबारायांना काठीनं, तुकोबारायांमध्ये सामर्थ्य नव्हतं का? तुकोबारायांनी जर शब्द वापरले असते, मंबाजी कापसासारखा पेटला असता. पण तुकोबाराय घरी गेले आणि हातपाय दाबून दिले. तुम्ही कीर्तनाला आले नाही, मला वाटलं तुम्ही मला मारलं म्हणून तुमचे हातपाय दुखत असतील, मी तुमचे हातपाय दाबून देतो. हे कशामुळे घडते?
हे अंतःकरणातल्या दयेमुळे घडते. आणि हे बाकीच्या गोष्टीने येत नाही, हे योगाने येत नाही. ज्ञानानं अंतःकरण कठोर बनते. ज्ञानानं अंतःकरणातल्या संवेदना ज्या आहेत त्या संवेदना सुकून जातात, त्या संवेदना झाकोळल्या जातात. आणि म्हणून भक्ती कशी करावी याच्याकरता कोण्या ज्ञानाला गुरु केलं नाही आहे. ज्या गवळणी होत्या त्यांना गुरु केलेला आहे. यथा व्रज गोपिका नाम, त्यांचं अंतःकरण भक्तीनं ओथंबलेलं होतं. त्यांचं अंतःकरण त्या परमात्म्याच्या भेटी करता, त्या परमात्म्याच्या मिलना करता आसुरलेलं होतं. असं अंतःकरण जे होते ना ते भगवंताच्या नामानं होते, कीर्तनानं होते. आणि मग तिथे देवाची वस्ती असते. देव सोडत नाही. आणि येतो कसा? दुसऱ्या जन्मात. देवाची वस्ती होते, पण तो देव येतो कसा? शब्द फार चांगले वापरले. पावे धावोनिया. धावणं वेगळं, चालणं वेगळं, पळणं वेगळं. देव चालत येत नाही, देव पळत येत नाही, देव धावत येत. त्याच्यामध्ये फरक थोडासा वेगळा आहे. चालणं म्हणजे विलंबित, हळूहळू चालणं. पळणं म्हणजे थोडस वेग असतो, पण तरीही रस्ता आणि पाय याची काळजी घेतली जाते. पळण्यामध्ये रस्ता व्यवस्थित आहे का, पाय त्रास होत नाही का याची काळजी केली जाते. आणि धावणं वेगळं आहे. रस्ताही पाहिला जात नाही, पायाची काळजी केली जात नाही, कशाचीच काळजी केली जात नाही. जुना काळ होता. जुन्या काळामध्ये एकाचं पोरगं विहिरीत पडलं. विहिरीत पडल्यानंतर आईनं आवाज दिला त्या पोराच्या, अहो धावा धावा धावा, आपलं पोरगं विहिरीत पडलं. आता मला सांगा, हे चालत येईल, पळत येईल का धावत येईल? तिथं विलंबित चाल कामाची नाही. तिथं कोणती चाल पाहिजे? कोणती चाल पाहिजे? एकदम जलद, एकदम जलद. मग तो काय करतो? तो नागरटी, काटे वगैरे काहीच पाहत नाही, येतो. परमात्मा सुद्धा कीर्तनाच्या प्रेमानं असाच येतो. आणि म्हणून जिथे जिथे शब्द वापरलेले आहे ना, देवाला बोलावत असताना धावण्याचीच विनंती केलेली आहे. येई हो, 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 धावोनिया. विलंबतावाया विलंबतावाया कितीतरी शब्द आहे. धावत चालती मागे मागे, परमात्मा भक्ताच्या मागे धावतो. आता फक्त एकच
थोडी शंका आहे, थोडं बारीक आहे का? परमात्मा व्यापक आहे का परिचिन्न आहे? तो नाही असं ठिकाण कुठं आहे? मग त्याला धावत धावत का यावं लागते? जिथं आहे तिथंच त्याला यावं. मग इथे धावत ये या शब्दाचा अर्थ आहे प्रगट हो. धावत ये म्हणजे प्रगट हो. आणि त्याचं धावणं निर्गुणातून सगुण होणं म्हणजे त्याचं धावणं. परिचिन्नातून व्यापकातून परिचिन्न होणं हे त्याचं धावणं. निराकारातून आकाराला येणं हे म्हणजे त्याचं धावणं. पण हे धावणं कशामुळे होते? होय भक्ती केला आम्हासाठी. या संतांनी काय केलं? काहीच केलं नाही. भगवंताचं नामस्मरण केलं, दुसरं काय केलं? मग तो कोणत्या रस्त्यानं धावत येतो? तिसऱ्या चरणावर. अभंगाची संगती लक्षात घ्या. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती असा याचा भाव नाहीये. याचा भाव आहे जे कीर्तनाची साधना करतात त्याच्या अंतकरणामध्ये पावे धावोनिया घरा. घर म्हणजे त्याचं अंतकरण. आणि तिथं आल्यानंतर सोडत नाही. नाथ महाराजांचे शब्द आहे, आम्ही त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, तो जात नाही. तसा तो येतोच नाही आणि आला तर जात नाही. त्या पूतनीच्या चरित्रामध्ये आहे ना, ती सोड सोड म्हणते, हा म्हणते मी कोणाला धरत नाही, धरल्यावर सोडत. तसं त्याच गणितच तसं आहे. पंढरीचे भूत आल्या गेल्या, याचं गणितच तसं ठरलेलं आहे. पण मग त्याच्याकरता कोणती वाट आहे? तुकोबाराय म्हणतात, हा परमात्मा कीर्तनाच्या वाटेनं जे चालतात ना त्यांच्याकडे येतो. आणि नुसता साधा येत नाही, वराडिया ऐसे लोटी. वराडी शब्दाचा अर्थ वेगळा आहे. भगवान शंकरा करता हा शब्द वापरलेला आहे. भगवान शंकराचं वर्णन करत असताना, तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी कृपा कराल ते पाया पडिलो. वराडी शब्दाचा अर्थ होतो आषाढभूत. आषाढभूत नजरेनं पाहणं. आता इथे एक शंका आहे, देवाला कोणती आशा आहे? कोणती आशा आहे? फक्त करू कोणती आशा आहे? तुकोबर संतांचे शब्द आहे, तीही त्रिभुवनी मज नाही कोणी. देवही म्हणतो की सगळं मी निर्माण केलं पण सगळे मलाच विसरले. सगळं मी निर्माण केलं, सगळे मलाच विसरले, त्याच्यामुळं मला कर्मच नाही. कोणी निर्माण केलं सगळं, आपण त्यालाच विसरतो. कीर्तन कोणासाठी आहे? वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची. आता मानवाचं नाव जास्त येत असेल आणि विठ्ठलाचं फक्त ते करा लागते, त्याच्या नावानं दुकान चालते म्हणून जर होत असेल तर त्याला अखंड हरिनाम सप्ताह म्हणाव का अखंड भावराव सप्ताह म्हणा. ज्याचं नाव घेतलं त्याचं नाव द्या ना, हरिनाम कशाला ठेवता? कसा येईल कसा तो सांगा ना. आमचं कीर्तन कोणासाठी आहे?
मी गणपती दुर्गा देवीचं उदाहरण दिलं. गणपती दुर्गा देवी खरंच त्यांचं भक्ती करण्यासाठी आहे का आपले मनोरंजनाची हौस पुरवण्यासाठी आहे? काय याचा अर्थ काय? आम्हाला आशीर्वाद देईल का ती देवी? आम्हाला आशीर्वाद देईल का गणपती? आणि सगळे संत सांगून राहिले की सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे कीर्तन, आणि आम्ही ते सोडून बाकी सगळं करतो. आम्ही सगळं करतो. आणि शब्द फार वेगळे वापरले. बराडिया ऐसे. आई वडील पोरग जर बरोबर वागत नसलं तर काय म्हणते माहित आहे? शहाण्यासारखा वागणं. म्हणजे शहाणा हो ही अपेक्षा नाही, फक्त तसा राहत खरी. शहाणा हो ही अपेक्षा नाही, तसा राहत खरी. तसा देव बराडिया सारखा दिसतो, बराडी नाही. बराडिया ऐसा दिसे, त्याची अपेक्षा आहे. पण खरंच त्याची अपेक्षा आहे, त्याची एकच अपेक्षा आहे, माझ्यावर खरं प्रेम करणारे कोणीतरी भेटले. म्हणून या सुखाकार मी देव वैकुंठ सोडून संत सदनी धावे भावनिया आणि राहे वसतीला. तिथंच थांबतो, जातच नाही. पण का हो देवा तुकोबाराया, तुम्ही इतकं सगळं सांगितलं, इतकी सगळी साधनं आहे ना, आम्ही देवाची पूजा करतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही कीर्तन जर केलं तर हीच देवाची पूजा आहे, त्यानं देव जोडला जातो शेवटच्या. तुकाराम
शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय फार सुंदर एक उपदेश देतात. तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे. देव तुम्हाला जोडल्या जातो, पूजाही घडते. एक शब्द वापरतो, एक वाक्य लक्षात ठेवा. पूजेनं देव संतुष्ट होत नाही, ज्यानं देव संतुष्ट होतो त्याला पूजा म्हणतात. पूजेनं देव संतुष्ट होत नाही, ज्यानं देव संतुष्ट होते त्याला पूजा म्हणा. आणि कीर्तनाच्या सुखे सुखी होईल देव. कीर्तनाची गोडी देव निवडी आंब. देवाला कीर्तन खूप आवडते, खूप कीर्तन आवडते. आणि असं कीर्तन आपल्या जीवनामध्ये जर घडलं ना तर सगळंच तुम्हाला प्राप्त होते. योग याग तपे केली तयाने अमुपे. कोणी गायन हे केली का चिंतिता. भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे. न साधयती माम योगो न स्वाध्याय तपार्जव. मी या सगळ्या गोष्टीनं साधल्या जात नाही, मी फक्त एकाच गोष्टीनं साधल्या जातो. कलो तद हरि कीर्तना. हरे नामे व नामे व नामे व मम जीवनम. कलो नास्ते व नास्ते व नास्ते व गतिरन्यथा. यह कलियुग, दुसरं काय करायचं आहे. यह कली काल न साधन दूजा. जोग यज्ञ जप तप व्रत पूजा. राम ही सुमिरही राम ही गावही. संतत सुनिये रामगुण ग्रामही. हे भगवंताचं कीर्तन आहे. आणि हे कीर्तन आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये या कीर्तनाची साधना जर घडली ना तर दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. आणि पावे धावोनिया घरा. आपल्या अंतकरणामध्ये देव येऊन राहील. जाणारच नाही, जाणारच नाही. पण कशामुळं? कीर्तनाच्या वाटे. आणि असं जर आपण केलं तर देव तुम्हाला जोडता येईल असा या अभंगाचा भाव आहे. तो मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करायची आहे. ज्यांच्या कृपेनं बोलू शकलो त्या माऊलीचं आणि तुकोबाऱ्यांचं गजर सगळ्यांनी करायचं. आणि त्याच्यानंतर समर्थ सद्गुरु गजानन महाराजांचा गजर करायचा आहे. सगळ्यांनी प्रेमाने श्रावण मासाचा हा उत्सव आहे. आपण अशाच पद्धतीनं परमार्थाचा आनंद घ्यावा याच्याकरता समर्थ सद्गुरु गजानन महाराजांनी आपल्याला शक्ती द्यावी. माझी झालेली सेवा समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर टाळे टाळे सगळ्यांनी एक टाळे.
झालेली सेवा समर्थ सद्गुरू गजानन महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. सगळ्या श्रोतू मायबापांना फार फार धन्यवाद देतो. सगळे माता भगिनी पुरुष वर्ग, सगळे टाळकरी मंडळी, पूज्य पूज्य मान कथे उभे हरिजन सगळ्यांच्या चरणी हे सेवा समर्पित करून सगळ्या संत महात्म्यांच्या चरणी वंदन करून सेवेला पुण्यविराम. जय